सतीश हे दोन सलामीवीर नायगाव संघाचे आपल्याला मैदानामध्ये दिसून येत आहेत. पहिलं षटक असेल हे पॉवर प्लेचं षटक असेल. 4 षटकांचा सामना आहे. लक्षात घ्या जी काही नियमावली आहे ती अगोदरच तुम्हाला या ठिकाणी सांगितली गेलेली आहे. टॉस ज्यावेळेस तुमचा केला जातोय त्यावेळेस एकंदरीत या स्पर्धेचे नियम काय आहे, डिक्लेरेशन झोन कुठे आहे, कशा पद्धतीने तुम्हाला षटकामध्ये जे नियम आखून दिलेले आहेत की 4 षटक आहेत त्यामध्ये 1 षटक पॉवर प्लेचं असणार आहे. 4 गोलंदाज तुम्हाला कंपल्सरी वापरायचे आहेत. या सगळ्या नियमांमध्ये राहून तुम्हाला ही स्पर्धा पार पाडायची आहे. लक्षात घ्या. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय कौशिक उर्फ बिट्टू. संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय. अजिंक्य स्पोर्ट्स जोचंद्र या संघाकडनं क्षेत्ररक्षण व्यवस्था सजवली जाते. अजिंक्य संघामार्फत पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये जर तुम्ही बघताय तर अतिशय चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण व्यवस्था सजवली गेली आहे. तब्बल 9 खेळाडू हे नक्कीच 38 सर्कलच्या आत दिसून येत आहेत. 2 खेळाडू निश्चितपणे 38 सर्कलच्या बाहेर ठेवण्यात आलेत. फायडिश लॉंग ऑफ क्षेत्र देखील या ठिकाणी दूरवर ठेवलं गेलंय. नंतर पंच इशारा करतात डिपेट विकेट मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक दूरवर ठेवण्यात आलाय. मात्र बाकीचे खेळाडू तुम्ही बघताय 38 सर्कलच्या आत आहेत. खेळाची सुरुवात होते. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम केलं. बॅकवर्ड पॉईंट क्षेत्राला मध्ये थोडंसं मिसफील्ड होत आहे. त्याचाच फायदा घेत फक्त केवळ एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एक या धावेने श्री गणेशा होतोय अष्टविनायक नायगाव या संघाचा आणि खातं उघडलं गेलं. संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचत आहे. अतिशय चांगली सुरुवात बघा. संत सावध गतीने सुरुवात, कारण की तुमची सुरुवात चांगली होणं गरजेचं आणि ती सुरुवात अतिशय चांगली केली गेली आहे. श्याम पाटील त्यांच्या मागे तुम्ही बघताय लिजंड क्रिकेटर आणि बरोबर ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण व्यवस्था रचायला हवी आहे त्या पद्धतीने वारंवार क्षेत्ररक्षण व्यवस्थेमध्ये जो बदलाव आहे तो आणण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो. यावेळेचा चुटबा घेतला गॅपमधून पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलाय. हलक्या हाताने दिशा देण्याचं काम करतायत. कव्हर क्षेत्रामध्ये 2 धावा सहजरित्या पण पूर्ण होत आहेत. एकेरी दुहेरी धावा जी लाईफ लाईन आपण म्हणतो क्रिकेट मधली ती लाईफ लाईन चांगली सुरळीत ठेवणं गरजेचं असतं आणि तीच सुरुवात ह्या दोन्ही फलंदाजांनी केलेली आहे. आधी आपण बघितलं योगेशने हलक्या हाताने खेळून काढलं, 1 धाव आली. त्यानंतर आपण सतीशकडे स्ट्राईक रोटेट झाली. सतीशने देखील 2 धावा पण पूर्ण काढल्या आणि त्यामध्ये संघाचा धाव पुढे सरकताना दिसत आहे. पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बघूया किती धावा देऊन जाईल हा चेंडू. 1 धाव तर मात्र पळून जोडणं झालंय. दुसरी धाव देखील झाली. तिसऱ्या धावेसाठी कॉल देताना 3ही धावा या ठिकाणी पळून पूर्ण होत आहेत. एक गोष्ट जरूर आहे, पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जो काय फायदा घ्यायचा आहे तो पुरेपूरपणे घेतला जातोय आणि त्याचंच रूपांतर आपण बघतोय धावसंख्येमध्ये आपल्याला दिसून येते. धावसंख्येकडे नजर टाकली, धावा झालेत 6 धावा. चांगलं क्रिकेट बघायला मिळत आहे. दोन्ही संघ तुल्यबळ संघ. कौशिक वेगवेगळ्या बाजूने आता मात्र क्षेत्ररक्षणाचे विवराशण्याचे जे जाळं रचलं अतिशय चांगला झेल, कुठलीच चूक केली जात नाहीये. क्षेत्ररक्षक रुपेश कुठलीच चूक करत नाहीये. अप्रतिम झेल टिपला गेलाय. झेलच्या रूपाने पहिला आदरा बसतो. योगेश सारखा फलंदाज बांधून तंबत परतला. एक मोठा आदरा नक्कीच असेल अष्टविनायक नायगाव संघाला. यस टीजे पावन भूमीला लोक ही सारी जमली न ग आईच्या पूजेला. आपण बघतोय डीजेच्या माध्यमातून देखील सुमधुर असं संगीत येतंय. प्रेक्षक रसिकांचं मनोरंजन सुरू ठेवलं जात आहे. जसा गडी बाद होतोय, विकेट पडताय, षटकार लागतात, फावलावर मिळतोय, त्यामध्ये निश्चितपणे आमचे डीजे वादक चांगल्या पद्धतीने सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं सगळ्यांचं मनोरंजन करण्याचं काम करतायत. खेळाकडे पुन्हा एकदा आपण लक्ष देऊया. पहिला गडी बाद झाला योगेशच्या रूपाने. संघाची धावसंख्या 6 असताना नवीन फलंदाज निकेश मैदानामध्ये वनडाऊन मध्ये गेलेला आहे क्रमांक 3 वर. निकेश कशा पद्धतीची सुरुवात करतोय. बिट्टू याचे 4 चेंडू टाकून झालेले. पुढचा चेंडू, यावेळचा चेंडू बघायचा शरीरापासून दूर खेळायचा होता. डायरेक्ट एस्टर्न मारण्याचा प्रयत्न, धावबाची संधी होती. किती चपळाईने आपल्याला बघायला मिळालं की जसं यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय त्याच वेगाने देखील फेकी नॉनस्टॅक एंडकडे झाली होती. ही आहे चतुराई. कारण की क्रिकेट म्हटल्यानंतर तुमच्यामध्ये चपलता असायला पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन असायला पाहिजे
आणि त्याच पद्धतीनं पूर्णपणे लक्षपूर्वक खेळ सुरू आहे मैदानामध्ये. अजिंक्य जुचंद्र वर्सेस अष्टविनायक नायगाव असा सामना. मात्र मोठा फटका खाण्याचा प्रयत्न केला गेला. सरळ बॅटने निश्चित रूपाने चेंडू सीमारेषेच्या दिशेने तो वन बाउन्सने चौकार. 4 धावा. 4 धावेनिशी धावसंख्या वेगाने पुढे सरकत आहे. ती म्हणजे 10 या धावसंख्येवर ही गरज होती संघाला आणि ती पूर्ण केली आहे सतीश या फलंदाजांना. आईचा महल गुल्लाली माखलाई गो, काजला हा डोंगर योगच बदलाई गो. आईचा महल गुल्लाली माखलाई गो, कारले डोंगरांशी एक वीरा माऊलीने, कारले डोंगरांशी एक वीरा माऊलीने निरोप येव धरलाय. बैसून पालखीनं आई माझी बघत वाट ग, तिचे पालखीला गावात हाय. बैसून पालखीनं आई माझी बघत वाट ग, तिचे पालखीला जावा. यस व्हॉलंटियर्स चेंडू तुमचे व्हॉलंटियर्स जर असतील तर लगेच लक्ष द्या. चेंडू कुठे गेलाय शोधून घ्या. पंच त्या ठिकाणी देखील इशारा करतायत की नवीन चेंडू त्यांच्याकडे. चला आमचे व्हॉलंटियर्स त्या ठिकाणी आहेत. बघा आमचे जे चिमुकले स्वयंसेवक आहेत त्यांनी लगेच चेंडू शोधून काढलाय. पहिले षटक कौशिक याने हाताळलं होतं. तर पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 1 गडी बाद 10 अशी स्थिती बघायला मिळाली आहे. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर क्षेत्रक्षण विवरेचना शिथिल झाले. आता मात्र दोरवर फै लावलेलं क्षेत्रक्षण आपल्याला बघायला मिळेल. स्क्वेअर लेग, मिड विकेट, डिप मिड विकेट, लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑफ, नंतर एक्स्ट्रा कव्हर निश्चित रूपाने दूरवर ठेवण्यात आलाय. तर मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग देखील ठेवण्यात आले. एक फर्स्ट स्लिप आहे. अशा पद्धतीची क्षेत्रक्षण विवरेचना अजिंक्य स्पोर्टने सजवली गेली. रवी गोलंदाजीसाठी सज्ज होते. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजांना संधी मिळत आहे अजिंक्य स्पोर्ट्स संघामधून. याआधी आपण बघितलं बिट्टू यानं चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर आपण बघतोय की रवी याला संधी देण्यात आली. रवी संघाच्या दुसऱ्या षटकाची सुरुवात करतोय. तर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. बघूया अंदाज चुकतोय क्षेत्ररक्षकाचा आणि त्या अंदाजामध्ये निश्चित रूपाने हा चेंडू निघून गेला. तो 4 धावांसाठी फलंदाज सतीश याच्या बॅटमधनं आलेला हा चौकार. अतिशय चांगली सुरुवात. माऊले चांग भलग, चांग भलग, माऊले चांग भलग. आल्याबरोबर एक मोठा फटका लगेच आपल्याला बघायला मिळतोय. दुसऱ्या षटकाची सुरुवात होत असताना चौकार बघायला मिळाला. फलंदाज रवी पुढचा चेंडू घेऊन सतीश साठे. तर मात्र फुल टॉस डिलिव्हरी बॅटर येत आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. या 2 धावा मिळत आहेत. दोन्ही 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. या रवीला मात्र कमबॅक करावा लागेल. 2 चेंडूमध्ये 6 धावा आलेले आहेत. श्याम पाटील येत आहेत कानवांत देण्यासाठी की कशा पद्धतीने गोलंदाजी करायला हवी आहे एकंदरीत. कारण की अनुभवाची शिदोरी आहे आणि त्या अनुभवाच्या हिशोबाच्या ठिकाणी चांगले कानमंत्र या ठिकाणी दिले जात आहेत. क्षेत्ररक्षण विवरेचनेचा आपण बघतोय थोडासा बदलाव आणला जातोय. तर मात्र बघितलं यावेळचा चेंडू जास्त ऑफ स्टंपच्या बाहेर निघतोय. पंच देखील आमच्यापर्यंत वळत आहेत. वाईट चेंडूचा इशारा होतोय. अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. 17 या धावसंख्येवर.
धावसंख्या 17 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतंय. ह्यावेळेस जर आपण बघितलं हलक्यात फक्त डिक्लेरेशन झोनकडे चेंडू वळाला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दोघांमध्ये कॉलिंग थोडंसं चुकीचं वाटते बघायचं आहे. फेकी येईपर्यंत आणि आता मात्र थोडीशी फेकी खराब होते. व्यवस्थितरित्या चेंडू हातामध्ये कॅरी होत नाही आहे. त्याचा परिणाम म्हणजे धावा येत आहेत. धावसंख्या 2 पुढे सरकते 19 या धावसंख्येवर. तीन चेंडू टाकून झालेले आहेत. रवी याचे कमबॅक करावं लागेल. धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचलंय. एक चांगल्या सुस्थितीमध्ये धावसंख्या आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. ती म्हणजे अष्टविनायक नायगाव या संघाची. रवी पुढचा चेंडू घेऊन आता मात्र एक चांग बघितलं पुन्हा आहेत आपण चवळतात. आमच्यापर्यंत वाईट चेंडूचा इशारा होतोय. कमबॅक करण्याची गरज असताना देखील या ठिकाणी अवांतरच्या रूपाने धावा येत आहेत आणि निश्चितच फायदेशीर ठरत आहेत त्या अष्टविनायक नायगाव संघाला. कारण की नायगाव संघाचं धावसंख्येमध्ये या ठिकाणी 1 ने वाढ झाली. 20 धावा झाल्यात. पुढचा चेंडू रवी याचा मात्र बैठे फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फलंदाज सतीश याच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग षटकार. 6 धावा. मिड विकेट क्षेत्र क्लिअर करतोय आणि या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या ही वेगाने पुढे सरकते. ती म्हणजे 26 या धावसंख्येवर. माझी कारण्याची आई मना आधार दे. माझी कारण्याची आई मना आधार दे. पाय संकटी माझे तुझा. पुढचा चेंडू नो चेंडूचा इशारा ते पंचांकडनं. अवांतर धावा मिळत आहेत. या ठिकाणी फ्री हिट खेळण्याची संधी आहे. खूपच महागडे षटक यावेळेस रवी याचं बघायला मिळत आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 या धावसंख्येवर. आता मात्र थोडं अजिंक्य संघाला देखील विचारात पडलं जात आहे की पुढचा चेंडू तर मात्र मोठा फटका करण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे. फ्री हिट आहे त्यामुळे प्रयत्न नक्कीच असतील. आरामामध्ये 2 धावा पण पूर्ण केल्या गेल्या दोन्ही फलंदाजांकडून. धावसंख्या 2 ने पुढे सरकली ती म्हणजे 29 या धावसंख्येवर. खूपच महागडं षटक आपल्याला बघायला मिळत आहे. अजूनही एक चेंडू येणं बाकी आहे दुसऱ्या षटकातील. पहिल्या षटक आपण बघितलं होतं 10 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत तब्बल 19 धावा कुठल्या गेल्यात 5 चेंडूमध्ये. त्याच्यामध्ये 3 चेंडू या अवांतर स्वरूपामध्ये हाताळले गेले होते रवी मार्फत. या षटकातील शेवटचा चेंडू आता बघितला हलक्या हाताने अतिशय चांगला झेल. बघूया स्ट्राईक टेलावरी आणि पंचांचं बोट आकाशाकडे उंचावला गेलाय. कुठलीच चूक करत नाही या क्षेत्ररक्षक. केवळ मार्फत अप्रतिम झेल बघायला मिळतोय आणि झेलच्या रूपाने फलंदाज बाद. सतीश याची खेळी समाप्त. पाकाचे गो मैन्यान तुझे दिवल होते लाल. चैता पाकाचे गो मैन्यान या घाटाचे रस्त्यान. सारा मानाचा उरे गुलाल या घाटाचे रस्त्यान. तू दर्या सहारा होता वादळी शहरा. तू दर्या थँक्यू. मिलिंद जातो नवीन फलंदाज. 2 षटकांचा काही समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येकडे नजर टाकली. धावा झाल्या ते 29 धावा झालेत. कल्पेश गोलंदाजीची सुरुवात करतोय तिसऱ्या षटकाला आणि पहिला चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये हाताळला गेलाय. कल्पेश तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशीलता दाखवतोय पहिल्या चेंडूपासून.
कल्पेश पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन निकेशसाठी, मात्र बॅकफुटला जाऊन करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मात्र बघूया किती धावांसाठी हा चेंडू जाईल. निश्चित रूपाने हा षटकार आहे. 6 धावा, आणखीन एक मोठा फटका. धावसंख्या 6 धावेने पुढे सरकते, म्हणजेच 35 या धावसंख्येवर. रोहिती उंगावली उंगावली डोंगराला गो, रोहिती उंगावली उंगावली डोंगराला गो. मात्र आक्रमक दाखवण्याचा प्रयत्न करतो यावेळेस क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. कुठलीच चूक केली जात नाहीये. अमर मार्फत अप्रतिम झेलची चोरपणे फलंदाज बाद. निकेशाची काही समाप्त धावसंख्या 35 असताना उंगावली डोंगराला गो, उंगावली डोंगराला ना माझे आईचे माहेर घरा गो, उंगावली डोंगराला ना माझे आईचे माहेर घरा गो. पहिलाच पाऊस आला गो, पहिलाच पाऊस आला गो, पहिलाच पाऊस आला नाही तुझा डोंगर नाहून गेला, पहिलाच पाऊस आला नाही तुझा डोंगर नाहून गेला. उंगावली डोंगराला गो, उंगावली डोंगराला ना माझे आईचे माहेर घरा गो, उंगावली डोंगराला ना माझे आईचे माहेर घरा गो. थँक्यू. नचिकेत जाधव नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानामध्ये. कल्पेशने चांगली सुरुवात करून दिली, तर मात्र अतिशय चांगला चेंडू यष्टरक्षकाच्या वरून चेंडू टिकून जातो. किती धावा मिळतील? 1 धाव तर मात्र पण पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, म्हणजे 36 या धावसंख्येवर. अशा पद्धतीने धावसंख्येला रोख लावण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो आणि ही गरज आहे एकंदरीत अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघाला. पुन्हा एकदा कल्पेश, पुढचा चेंडू स्ट्रेट टू द बॉलर, सरळ बॅटवर चेंडू त्या ठिकाणी अडवतो. डायरेक्ट स्टंपवर हिट ठेवत आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलं जात आहे. नचिकेची खेळ समाप्त. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कुठलीही गरज नव्हती घाई करण्याची. अति घाई संकटात आणि ते संकट ओढावलंय नचिकेतवर. संघाची धावसंख्या स्थिर असताना जर आपण बघतोय तर 36 धावा असताना आणखीन एक गडी बाद होतोय अष्टविनायक नायगाव संघाचा. फिकीर नाही मला या दुनियेची, भक्ती करताय मी एक विरायची. फिकीर नाही मला या दुनियेची, भक्ती करताय मी एक विरायची. बोलेल ते बोलून दुनियेला मी पूजिन गो एकवीरा माऊलीला, बोलेल ते बोलून दुनियेला मी पूजिन गो एकवीरा माऊलीला. फिकीर नाही मला या दुनियेची, भक्ती करताय मी एक विरायची. फिकीर नाही मला या दुनियेची, भक्ती करताय मी एक विरायची. इशारा करतात. धन्यवाद डीजे. कल्पेश पुढचा चेंडू घेऊन क्षेत्ररक्षक अजूनही दूर आहेत त्या ठिकाणी. चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत 2 धावा मिळत आहेत. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 38 या धावसंख्येवर. 38 रन्स ऑन द बोर्ड. या षटकामध्ये निश्चितपणे चांगल्या पद्धतीने कमबॅक करण्याचा प्रयत्न कल्पेशने करून दिलाय. 2 महत्वपूर्ण फलंदाजांना या ठिकाणी तंबूचा रस्ता दाखवलाय. ही निश्चितच जमेची बाजू असेल अजिंक्य स्पोर्ट्स संघासाठी, थोड्याफार प्रमाणात का होईना, कारण की दुसऱ्या षटकामध्ये खूपच मार बसला होता. त्यानंतर यावेळेस तिसऱ्या षटकामध्ये सावरले गेले. त्यानंतर मी आता आमंत्रित करतोय यानंतर होणारा सामना असेल द ग्रेट मराठा झूचंद्र संघाचे कर्णधार या आणि कोळीवाडा आयवान कोळीवाडा या 2 संघाच्या नायकांना मी विनंती करतोय आपण टॉससाठी या. मला तर वाटते कोळीवाडा संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत बसलेले आहेत. द ग्रेट मराठा संघाचे कर्णधार या टॉससाठी. रुपेश याच्याकडे षटक दिलं जात आहे. क्रमांक रुपेशाला गोलंदाजी मार्किंगला आणलं जात आहे. संघाचं 4थं षटक हाताळण्यासाठी शेवटचं षटक असेल. आतापर्यंत धावसंख्येकडे नजर टाकली तर धावा झाल्यात त्या म्हणजे 38 धावा धावफळकावर लागल्या गेल्यात. 4 गडी बाद 38 अशी स्थिती दिसून येते धावफळकावर.
रुपेश संघाचं शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू रुपेशकडे सोपवले जातात आणि पहिला चेंडू सुरेख डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. यावेळेस घाई करण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये आहे. लक्षात घ्या चेंडू जर यष्टरक्षकाच्या हातामध्ये गेला तर नंतर हा चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये असेल याची नोंद घ्या, कारण की नियमावली आहे. या नियमावलीनुसार त्या ठिकाणी येस आमचे पंच त्या ठिकाणी बघतायत. जे काय असेल ते नियम नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. पुन्हा पुन्हा एकदा रुपेशने एक चांगली सुरुवात केली. पहिला चेंडू आपण बघितलं निर्धाव स्वरूपामध्ये हाताळला गेलाय. चांगली सुरुवात रुपेशच्या गोलंदाजी मार्फत बघायला मिळते आपल्याला. अजूनही 5 चेंडू येणं बाकी आहे. रुपेश टू संकेत. तर मला तर बघायचं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. कुठलीच चूक केली जात नाहीये. झेलची चरपणे फलंदाज बाद. कुणाल याने त्या ठिकाणी झेल टिपलाय. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची अशी बारानं बंदाची सुपली सोन्याची, 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 सुपली घडविली रे सुपली घडविली, अशी जरा देवानं सुपली घडविली, अशी जरा देवानं. आपण बघतोय एक चांगली सुरुवात रुपेशने करून दिली. स्लॉग ओव्हर आहे. शेवटच्या षटकामध्ये निश्चित रूपाने नायगाव संघाला रोखण्यामध्ये आतापर्यंत यश आलंय. 2 चेंडू हे निर्धाव स्वरूपामध्ये निघून गेलेत. कुठल्याही प्रकारची धाव आली नाही. गडी बाद झालाय मात्र रुपेश. जगदीश नवीन गेला फलंदाज कशी सुरुवात करतोय आपल्या संघासाठी. डिक्लेरेशन झोन कडे चेंडू वळतोय. एक धाव तर मात्र पण पूर्ण होतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का नाही. थांबवलं गेलंय. केवळ एक धाव मिळेल. या एका धावेनिशी संघाचा धावफलक पुढे सरकते ते म्हणजेच 39 या धावसंख्येवर. द ग्रेट मराठीच्या संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत टॉस साठी. त्यानंतर मी म्हणतो कोळीवाडा संघाचे देखील कर्णधार या टॉस का बॉक्स मध्ये या ठिकाणी पोहोचा. जसे हे षटक संपेल त्यानंतर लगेच टॉस करून घ्या. 3 चेंडू अजूनही येणं बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये नक्कीच चांगली गोलंदाज असे कुठले आज नवीन फलंदाज तुमच्या संघामध्ये आहेत? तेच प्लेयर आहेत आमचे. बघा जे खेळाडू आहे तेच खेळाडू आहेत. धन्यवाद रवी, आपण संवाद साधला. त्यासोबतच एकूणच ही स्पर्धेविषयी आपण जाणून घ्यावं ते म्हणजेच तुषार गावडे यांच्याकडून. अतिशय देखणं आयोजन आहे. ध्रुवतारा स्पोर्ट टुरिस्ट संघ नेहमी प्रत्येक वर्षी ते स्पर्धा भरवत असतात. यावर्षी कोरोनाच्या महामारीनंतर 2 वर्षानंतर तब्बल ही स्पर्धा होत आहे. पण अतिशय देखणं आयोजन आहे. चांगल्या टीमचा सहभाग नोंदवलेला गेला आहे. विविध प्रकारच्या स्पर्धा आहेत. म्हणजे 2 असोसिएशनच्या 2 स्पर्धा, एक गाव एक अशी स्पर्धा आहे. आणि त्यानंतर येणाऱ्या पुढच्या 3 तारखेमध्ये आणखी एक स्पर्धा होणार आहे. निश्चितच ती श्रद्धांजली असेल दीपेश यांच्यासाठी व त्यांच्या परिवारासाठी. तसेच ध्रुवतारा स्पोर्टचे जे सर्व स्वयंसेवक आहेत व खेळाडू आहेत ते सर्व अतिशय मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्याचा त्यांचा मानस आहे. आणि त्याच्यासाठी अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रवाच्या वतीने त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा. धन्यवाद तुषारजी गावडे. पुन्हा एकदा त्यांना विनंती करतो व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हा. बघा आपण मगाशीच बघितलं टॉस्का बॉक्स मध्ये यानंतर देखील आणखी एक महत्वपूर्ण सामना तुम्हाला बघायला मिळणार आहे. कारण की चांगले संघ एकंदरीत या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. सध्या हा सामना फार महत्वाचा असेल. 50 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलं आणि 50 धावांना कशा पद्धतीने प्रत्युत्तर दिलं जाईल. महत्वपूर्ण
नक्कीच माननीय प्रवीण भगत सर यायचे, आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. थँक्यू. बघूया, आपण बघतोय प्रेक्षक आता जे आलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी विशेष जो सामना आता सुरू आहे त्यांना निश्चित रूपाने माहिती पोहोचणं देखील गरजेचं आहे. अष्टविनायक नायगाव आणि अजिंक्य जुचंद्र पहिला डाव संपलाय. 50 धावांचं लक्ष म्हणजे जवळपास अर्धशतकी धावसंख्या सांघिकरित्या पूर्ण करायच्या विजयासाठी. पंचांनी इशारा काळ खेळाची सुरुवात होते. दोन्ही पंच तुम्ही बघता परशुराम पाटील आहे, त्यानंतर मॉन्टी घोडेकर, दोन्ही पंच असे कालपासून आपण बघतोय. या वेळचा चेंडू पहिलीची सुरुवात आहे ती खराब अशी सुरुवात बघायला मिळते. नायगाव संघाची वाईट नेशी या ठिकाणी सुरुवात होत आहे. मात्र अजिंक्य संघासाठी ही सुरुवात फायदेशीर असणार आहे, कारण की अवांतर जोरपणे एक धाव संघाच्या खात्यावर येत आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आणि सुरुवात केली ती गोलंदाज निकेश टू चेतन. यावेळचा शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न जरूर होता. कॉलिंग मध्ये पुन्हा एकदा चुकी झाली होती, मात्र यावेळेस बघितलं हातातून चेंडू निसटला, तशीच लगेच धाव घेतली. वाईट चेंडूचा देखील इशारा होतोय. आणखीन एक अवांतर धाव मिळणार आहे. 1+1 एकूणच्या 2 धावा अंकित केल्या जात आहेत आमच्या गुणलेखकामार्फत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 3 या धावसंख्येवर. कालचा दिवस मला तरी वाटते चेतनने देखील पायाच्या मैदानावर गाजवला होता. तब्बल 17 चेंडूमध्ये 54 धावांची खेळी साकारली होती. काल आपण या ठिकाणी कैवल्य बंधू याला देखील बघितलं होतं. तब्बल 14 चेंडूमध्ये 54 धावा साकारल्या होत्या. असा खेळ कालच्या दिवसाचा या मैदानावर देखील राहिला. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा बघितला. आणखीन एक चेंडू जर आपण बघतोय तर निश्चितपणे स्क्वेअर मारा बघायला मिळतात. 3 चेंडू वाईट स्वरूपामध्ये हाताळले जात आहेत. जवळपास वाईटची हॅट्रिक साधले या गोलंदाजाने असं म्हणायला काही हरकत नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 या धावसंख्येवर. म्हणजे एकही चेंडू न टाकता निश्चित रूपाने 4 धावा धावफळकावर येताना दिसतात आपल्याला. एक धाव तर मात्र पण पूर्ण झाले. दुसऱ्या धावासाठी जाण्याचा प्रयत्न होईल का? मात्र आता ओळखले की घाई करण्याची गरज नाहीये. धावसंख्या 5 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. 50 धावांचा मास्टर निवृत्ती कोळी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. आणि या वेळचा चेंडू बिरकावून दिला. चेतन याची बॅट सरसावला, मिड विकेट क्षेत्र क्लिअर करतोय 6 धावांसाठी आणि निवृत्ती कोळी यांचं देखील आणि स्वागत केलंय षटकारणीशी. धावत संख्या वेगाने पुढे सरकलाय ती म्हणजे 11 या धावसंख्येवर. चेतन निश्चितच यावर्षी खूप फॉर्मात असलेला हा खेळाडू आक्रमकता दाखवतोय. संघाला देखील गरज आणि तीच सुरुवात करून देतोय. आव्हान स्वीकारतोय. 50 धावा आम्ही सहजरित्या पूर्ण करू असं त्याने एक इशारा नक्कीच दिलाय, तो म्हणजे नायगाव संघाला. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं खेळ व्हायला पाहिजे, जशास तसं उत्तर द्यायला हवं ते उत्तर देण्यास अजिंक्य संघाने सुरुवात केली आहे. आता मात्र नायगाव संघ थोडासा विचार करत असेल की कशा पद्धतीने या संघाला रोखलं जाईल, ही जोडी कशी काय फोडता येईल याकडे लक्ष असेल निकेश. मात्र स्लोवर वन चेंडूमध्ये गतीमध्ये परिवर्तन आणलं. बघूया चेंडू हवेमध्ये कुणी क्षेत्ररक्षकाचं चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत 2 धावा तर मिळतात. सहजरित्या पळून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण होत आहेत. दोघांमध्ये चांगलं टायमिंग आहे. यस्नो आणि वेटचा योग्य तो वापर आहे आणि त्यामुळेच हे धावफळक खलतं ठेवण्याचं काम रवी आणि चेतन ही जोडी करतंय आणि संघाचे धावफळक देखील या ठिकाणी वाढताना दिसतंय आपल्याला 13 या धावसंख्येवर. आणखीन मान्यवर या ठिकाणी यावेळचा चेंडू बघतो आपण लिमिट ऑफ मध्ये होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र बॅकिंग होतं. कदाचित जर बॅकिंग नसतं तर आणखीन धावा निश्चित रूपाने मोजाव्या लागल्या असत्या नायगाव संघाला. धाव बाद करण्याचा प्रयत्न होता निकेशचा डायरेक्ट हिट करून. धावसंख्या 1 ने 14 धावा झालेत. निकेश पुढचा चेंडू घेऊन रवीसाठी. यावेळचा चेंडू त्रिफा उद्ध्वस्त केला गेलाय. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळत आहे निकेश कडनं. थोडं कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच झाला असेल. रवी सारखा फलंदाज बाद होतोय. धावसंख्येकडे नजर टाकली. धावसंख्या 14 असताना
अजिंक्य संघाची एक जरी चांगली सुरुवात गडी बाद होतोय तो म्हणजे रवी बाद होतोय. धावसंख्या 14 असताना पहिला हादरा बसला. त्रिफाचितच्या रूपाने बांधून तंबूत परतलाय. निकेशनं मात्र एक थोडासा कमबॅक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले गेलेत. नवीन फलंदाज कल्पेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. कल्पेश आणि चेतन अशी जोडी यावेळेस जमली जात आहे. निकेश पुढचा चेंडू घेऊन मात्र आल्याबरोबर आक्रमण करण्याचा प्रयत्न दिसतोय तो म्हणजे कल्पेश मात्र केवळ एकच धाव देऊन जाईल. हा चेंडू धावसंख्या 1 ने पुढे सरकते. ते म्हणजे 15 या धावसंख्येवर षटक समाप्त होते. ते म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अजिंक्य जुचंद्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. ती म्हणजे 15 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एस डी या सुमधुर संगीतानंतर पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळूयात. पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या 15 धावा झालेली आहे आणि आवश्यक धाव गतीपेक्षाही जास्त धाव संख्या ही पहिल्या षटकामध्ये पटकावण्यामध्ये यश आलं आहे. कारण की 12.50 ची सरासरी होती प्रति षटकामागे आणि तीच सरासरी मेंटेन करण्यामध्ये यश आलंय. बघूया योगेश कशी काय सुरुवात करतोय समोर फलंदाज कल्पेशसाठी. मात्र मोठा फटका खेळलाय. सरळ चेंडूला भिरकावून देतोय 6 धावांसाठी. मोठा फटका आणि या फटक्याने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. ती म्हणजे 21 या धावसंख्येवर. गुड बॅटिंग बाय कल्पेश. योगेशला आल्याबरोबर फटका बसतोय, मार बसतोय. कल्पेशने मात्र आक्रमण करण्यास सुरुवात केली गेली. आणखीन एक मोठा फटका. कल्पेशची बॅट सरसावली गेले. चेंडू जातोय सीमा पार षटकार. बॅक टू बॅक 6. जबरदस्त फटकेबाजी आक्रमकपणा दाखवण्याचं काम केले गेले. योगेशला आता मात्र विचारात पाडले गेले. 2 मोठे फटके आलेत कल्पेशच्या बॅटमधून आणि 2 षटकांची धावसंख्या जर आपण बघतो वेगाने पुढे सरकलाय. 27 या धावसंख्येवर. अटॅकिंग बॅटिंगला सुरुवात केली. यावेळचा चेंडू चांगल्या चेंडूच्या हाताने बघायला मिळतोय. आता थोडंसं गतीमध्ये चांगलं परिवर्तन आणलंय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचं काम योगेशने केले गेले. थोडीशी चतुराई या क्षणाला दाखवली गेली आहे. कारण की योगेशने बघितलं की सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके मला बसले. आता मात्र तिसरा चेंडू मला सावधानतेने टाकावा लागेल आणि तोच प्रयत्न योगेशने केलाय. योगेश पुढचा चेंडू घेऊन मात्र फुल टॉस डिलिव्हरी बॅटपर्यंत आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. केवळ एकच धाव मिळेल ती कल्पेशला. कल्पेश आता मात्र डोक्यामध्ये विचार आहे काही करण्याची गरज नाहीये. आवश्यक धाव गती आहे ती पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आपण बऱ्यापैकी चांगल्या गतीने पुढे सरकतोय. त्यामुळे काही करण्याची आवश्यकता नाही आहे. कारण दोन्ही तडाखे बंद फलंदाज मैदानामध्ये आहेत. एकीकडे कल्पेशला आपण बघतोय, एकीकडे चेतनला बघतोय. यावेळेस क्रॉस खेळण्याचा प्रयत्न होतोय. सुरेख डिलिव्हरी चांगल्या चेंडूची समाप्ती होत आहे. कमबॅक करण्याचा थोडाफार प्रमाणामध्ये का होईना योगेश प्रयत्न करतोय. संघाची धावसंख्या आपण बघितलं तर 28 वर स्थिरावले. अजून एक चेंडू येणं बाकी आहे योगेशच्या षटकातील. जरी 2 मोठे फटके आले असले तरी देखील पुन्हा एकदा स्वतःला सावरलं योगेशनं. कुठलंही दडपण येऊ दिलं नाहीये स्वतःवर. कारण की अनुभव त्याच्याकडे आहे आणि अनुभवाची शिदोरीचा वापर योग्य पद्धतीने योगेशने देखील केलाय. पुढचा चेंडू चेतनसाठी. त्या मात्र आपण फुललाऊन करण्याचा प्रयत्न केला आहे. बघूया क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात आहे. ह्या वेळेस चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि ह्या वेळेस व्यवस्थितरित्या चेंडू कॅरी करू शकले नाहीत योगेश. जर हा चेंडू व्यवस्थितरित्या कॅरी केला असता तर धावाची संधी असती. तसं काही घडत नाहीये. मात्र 2 धावा जरूर मिळत आहेत अजिंक्य संघाला आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 30 या धावसंख्येवर चांगल्या गतीने धावा येतात. बघा 15चा एव्हरेज अतिशय चांगल्या पद्धतीने एव्हरेज ठेवला गेलाय. आणि एक गोष्ट जरूर बघायला मिळाली, दोघांमध्ये जे चांगलं कॉलिंग झालं, ज्या पद्धतीने संधी मिळत गेली त्याचा फायदा उचलत गेले दोन्ही फलंदाज आणि त्यामुळेच हा धावफलक आपल्याला दिसून येतोय. नक्कीच कल्पेश तर रनिंग बिटवीन द विकेट खूप महत्वाचा पार्ट असतो आणि तेच मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखवतात दोन्ही फलंदाज.
चेतन आणि कल्पेश नक्की त्यांच्या फळीतून चांगले फटके सुद्धा येतात, परंतु तेवढी ती चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणूनच आपल्याला स्कोर बोर्ड वरती दिसते. येणाऱ्या 12 चेंडू मागे केवळ 20 धावांची गरज असेल. हार्दिक येतोय गोलंदाजीसाठी. क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी हार्दिकला प्रमोट केले जात आहे नायगाव संघाकडून. बघूया 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 30 धावा धावळकावर जमवल्या गेल्यात. यस, तिसऱ्या षटकाची सुरुवात हार्दिक कशा पद्धतीने करतो हे षटक फार निर्णायक असेल नायगाव संघासाठी. त्यावेळेस शॉर्ट पेस डिलिव्हरी फायदा घेतलाय. डिक्लरेशन झोन आहे का त्या ठिकाणी? यस, पंच त्या ठिकाणी सांगतात 2 धावा डिक्लरेशन झोन मध्ये चेंडू निघून जातोय. खूपच शॉर्ट पेस डिलिव्हरी होती. धावसंख्या 2 ने पुढे सरकले 32 या धावसंख्येवर. या षटकामध्ये देखील एक चांगली सुरुवात झाली आहे. हार्दिक एक नवोदित गोलंदाजाला संधी मिळत आहे नायगाव संघामधून. हार्दिक 2 धावा डिक्लरेशन आहेत. यस, पंच देखील आमच्या गुणलेखकाला इशारा देत आहेत की या 2 धावा आहेत. मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी संकेत आहे, कुठलीच चूक केली जात नाही. या संकेत मार्फत सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता कल्पेशनं, मात्र जेलची चरपाने फलंदाज बाद. मोठा हादरा बसतोय अजिंक्य संघाला. धन्यवाद डीजे. तर यावेळेस मात्र जर समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 10 चेंडू मागे यावेळेस मात्र 18 धावांची गरज असेल. कुठेतरी या विकेट नंतर सामना फसेल का, काय वाटतं आपल्याला कल्पेश? नक्कीच थोडंसं काय होईना अडचणी निर्माण करण्यामध्ये यश येते गोलंदाज हार्दिकला, कारण की कल्पेश जो आक्रमण करत होता 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला होता. एक आक्रमकता दाखवणारा फलंदाज ज्यावेळेस बाद होतो त्यावेळेस निश्चितपणे थोडं फार प्रमाणामध्ये काय होईना तर दडपण जरूर आलं असेल. मात्र बघूया चेतन अजूनही क्रीजवर आहे. नवीन गेला फलंदाज कुणाल, त्याला देखील एक संधी देण्यात आली. कुणाल क्रमांक 4 वर मैदानामध्ये उतरतोय. अजूनही 18 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 18 धावा. अजूनही सामना बॅलन्सिंग आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हार्दिक पुढचा चेंडू घेऊन मात्र चेतनची बॅट सरसावल्या. आणखीन एक मोठा फटका 6 धावांसाठी. पण चेतनला मगाचपासून आपण चर्चा करत होतो चेतनची की चेतन हा सध्या यावर्षी फॉर्मात असलेला फलंदाज आहे आणि तीच आक्रमकता पुन्हा एकदा या टिवरीच्या मैदानावर देखील आपल्याला बघायला मिळत आहे. धन्यवाद डीजे. तर यावेळेस मात्र जर समीकरणाचा विचार केला या षटकारानंतर येणाऱ्या 9 चेंडू मागे 12 धावांची गरज असेल. नक्कीच एक चेतन वेगळ्या फॉर्म मध्ये 2022 जर विचार केला. हार्दिक पुढचा चेंडू घेऊन चेतनसाठी आणि ह्या वेळेचा चेंडू आपण बघतोय स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या डोक्यावरून षटकार. चेतनने मात्र आक्रमकता दाखवली आहे. कालच्या दिवसामध्ये देखील अर्धशतकी खेळी झळकावली होती पाय येथे आणि या मैदानावर देखील आतापर्यंत तब्बल त्याच्या बॅटमधून 3 षटकार बघायला मिळालेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 44 वर केवळ 6 धावांची गरज राहते विजयासाठी. विजयाच्या जवळ आणून ठेवलंय ते म्हणजे चेतनने 2 मोठ्या फटक्यानिशी. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे विजयासाठी. आतापर्यंत चेतनचं एक निश्चित रूपाने आपल्या संघासाठी एक मोलाचं योगदान दिलेलं आहे. 23 धावसंख्येवर खेळतो आपल्या संघासाठी. 3 मोठे फटके त्याच्या बॅटमधून बघायला मिळालेत. 6 धावांची गरज आहे विजयासाठी. अजूनही 2 चेंडू या षटकातील येणं बाकी आहे. मात्र खूपच खराब डिलिव्हरी. 9 चेंडूचा इशारा होतोय. 9 चेंडू घोषित केला गेलाय. 1+1 आणि फ्री हिट करण्याची देखील संधी मिळत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 46 वर. मात्र शॉर्ट पेस डिलिव्हरी उसळी जाण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. 1 धाव तर मात्र पण पूर्ण झाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? 2 धावा पण पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय फेकी येईपर्यंत 3 धावा. अतिशय चांगली रनगडी विकेट बघायला मिळत आहे.
कुणाल आणि चेतन या जोडीमध्ये या 3 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजेच 49 वर केवळ एका धावेची गरज आहे. बघा हा सामना निश्चितच लवकर संपवण्याच्या इराद्यामध्ये दिसत आहेत. 3 षटकामध्ये हा सामना संपवला जाईल का? केवळ एका धावेची गरज आहे विजयासाठी. 49 धावा धावफलकावर जमवल्या गेले अजिंक्य जुचंद्र संघामार्फत. हार्दिक अतिशय चांगला ड्राईव्ह आहे. घाई करण्याची गरज नाहीये. केवळ एका धावेची गरज आहे. षटक समाप्त होते ते म्हणजेच तिसरा 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 49 वर जाऊन पोहोचल्या. थँक्यू. तुषार येतो गोलंदाजीसाठी. उभ्या क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो आणि झेल शूट आणि एक धाव देखील या ठिकाणी पळून पूर्ण होतोय. अशा पद्धतीने विजय संपादन केलाय अजिंक्य चूचंद्र या संघाने. तर या स्पर्धेतून बाद होतोय अष्टविनायक नायगावचा संघ. धन्यवाद नायगाव संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. तर पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. तर बघूया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला जातोय. चेतन यांनी यायचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो. चेतन याला फुलातून खेळी आपल्या संघासाठी नाबाद अशी खेळी साकारली. चेतन मोठे फटके त्याच्या बॅटमधून बघायला मिळालेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो चेतनला. चेतन यांनी यायचंय. मी विनंती करतोय प्रवीण भगत उद्योजक पोमण यांना विनंती असेल त्यांच्या शुभ असते चेतन याला मॅन ऑफ द मॅचचा जर्सी स्वरूपातील जे पारितोषिक आहे ते या ठिकाणी प्रदान केलं जाणार आहे. यानंतर आपण बघणार आहोत द ग्रेट मराठा जुचंद्र वर्सेस कोळीवाडा. वसई कोळीवाडा या दोन्ही संघामध्ये सामना होणार आहे. तर चेतन यांनी यायचंय. चला आयन कोळीवाडा संघ प्लीज लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे.